नोटा बदली गोलमाल प्रकरणी पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमधील 5 पोलिसांना बडतर्फ करण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस कर्मचारी अजिनाथ शिरसाट, अश्वजित सोनवणे, संदीप रिठे आणि हेमंत हेंद्र अशी बडतर्फ झालेल्या पोलिसांची नावे आहेत। एबीपी माझाच्या बातमीचा आधार घेत पुणे आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। 2 फेब्रुवारी सुरेश अग्रवाल नावाच्या एजंटच्या गाडीतून कोथरूड पोलिसांनी 500 आणि 1000च्या नोटा जप्त केल्या होत्या। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, हे सगळं प्रकरण जे होतं ते आपण एबीपी माझानं लावून धरलं, आता बडतर्फी त्यांच्यावर केली गेलेली आहे, पण यात आणखी कुठल्या बड्या माशांचा हात होता का, त्या संदर्भात काही माहिती मिळते का? विलास, 5 अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे, मात्र तरीही आणखी काही प्रश्न अनुत्तरित आहेत। जसं तू म्हणाला की हे 5च पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणामध्ये सहभागी होते का, की आणखीही कोणी वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभागी होते, हा एक प्रश्न झाला। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की हे पैसे नक्की होते कोणाचे आणि ते कोणामार्फत बदलले जाणार होते, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या आत्ता ज्या काही कारवाई जी झालेली आहे त्या कारवाईतून मिळत नाहीयेत। या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी अजूनही दिलेली नाहीयेत। हे सगळं जे प्रकरण होतं ते 2 फेब्रुवारीला घडलेलं होतं। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी पुण्यातील काही व्यापारी एजंट मार्फत प्रयत्न करत होते आणि या कोथरूड पोलीस स्टेशनमधीलच काही कर्मचारी त्यांच्यामध्ये सहभागी होते। त्यानंतर या एजंटना आणि व्यापाऱ्यांना पोलिसांनी पकडलं, काहींवरती गुन्हा नोंद करण्यात आला। सुरेश अग्रवाल नावाच्या एजंटच्या गाडीमध्ये हे पैसे सापडले, मात्र पोलिसांनी ती जी रक्कम आहे ती फक्त 20 लाख रुपये दाखवली, मात्र प्रत्यक्षात रक्कम जी होती ती 3 कोटींहून अधिक होती, असं सुरेश अग्रवालनी आपल्याला एबीपी माझाला जी मुलाखत दिलेली होती त्यामध्ये सांगितलेलं होतं। त्यानंतर पोलिसांच्या चौकशीला वेग आला आणि पोलिसांनी जी चौकशी केली त्यामध्ये हे जे 5 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्यांना बडतर्फ करण्यात आलं। इथं ही महत्वाची बाब आहे की निलंबित नाही तर थेट बडतर्फ करण्यात आलंय। पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय घेताना त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस दलाला लांछनास्पद आणि कमी वाटायला लावणारी ही सगळी घटना कोथरूड पोलिसांकडून घडलेली आहे आणि यामध्ये या पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे। मात्र ही सगळी कारवाई होत असताना आपण आता जसं म्हटलं की 2 प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहेत। नक्कीच, तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर मिळतील अशी आशा करूया, कारण या सगळ्यांनी वर्दीलाच लाज आणण्याचं काम केलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।